कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या शाळेतले शिक्षक कोण कोण ज्यांची नावं लक्षात आहेत? सगळ्यांची लक्षात आहे आम्हाला. टोटल आम्हाला पहिलीपासून बरं, प्रत्येकीने एक एक शिक्षकांचं नाव सांगायचं आणि त्यांचं काय वेगळेपण आहे ते सांगायचं. BN पाटील सर आम्हाला ह्याला गणिताला शिकवायला होते आणि मी जर गणितात हुशार होते त्यामुळे मला पाटील उठ सांग पटकन असं म्हणायचे मला सारखे उत्तर. AB चौगले सर म्हणजे छान होते इंग्लिश विषय, त्यांच्यामुळे आमचा चांगला सुधारला. म्हणजे थोडंफार तर का म्हणा यायला लागलं इंग्लिश, नाहीतर काहीच येत नव्हतं. घोडके मॅडम हिंदी विषय शिकवायच्या, खूप प्रेमळ होत्या, खूप छान शिकवायच्या आणि सगळ्यांना असं खूप लाड करायच्या. त्यात साळुंके मॅडम मराठी विषयाला होत्या. ज्या वेळेपासून त्या मॅडम आमच्या हायस्कूलमध्ये शिकवायला होत्या, एकही विद्यार्थी नापास झालेला नाहीये. नाही, अभ्यास करूनच घ्यायच्या त्या मॅडम. साळुंके मॅडम खूप खूप अभ्यास करून घ्यायच्या. इतकं पनिश करायच्या ना, त्यामुळे त्यांच्या भीतीने आम्ही अभ्यास करून जवळजवळ 10वीला 20 कविता होत्या आणि सगळं म्हणजे चाल अवघड, पण टोटली सगळ्या अख्ख्या वर्गाला ज्याला लिहिता वाचता येत नाही एक अशा मिनिट, साळुंके बाईंची आठवण काढून एक जर कविता म्हणायची असेल तर कुठली म्हणा? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आणि ही सुद्धा कविता आम्हाला त्याच मॅडमने शिकवली आहे. तुम्ही सांगा. आम्हाला कुलकर्णी सर म्हणून एक होते, ते विज्ञान विषय शिकवायचे. विज्ञान आणि पेपरमध्ये एखादा मुद्दा चुकीचा किंवा काहीतरी लिहिलं ते चेक करताना लिहायचे. हे मी तुम्हाला केव्हा शिकवले? मला लिहिलं होतं. कधी लिहिलं होतं? 10वी मध्ये असताना. काय लिहिलं होतं? मी काहीतरी असं थापा मारलेल्या पेपरात. पेपर हे थापा मारण्याचे. आणि तो आम्ही सगळ्यांनी पेपर आम्हाला सगळ्यांना अख्ख्या वर्गाला त्यांनी दाखवला. मी तुम्हाला कधी शिकवलं आहे का? तुम्हाला आठवते का? तुम्ही आम्हाला विचारले होते. आणि आकृती काढलेली एक, तो चंबू नीट काढता येत नाही. चंबू काढला होता. असं पण लिहिलेलं. माझे आवडते आणि लाडके शिक्षक मराठी आणि इतिहास समाजशास्त्र शिकवायचे राजोबा सर, CB राजोबा सर म्हणून. आणि मी एक टीचर आहे त्यामुळे मी त्यांचं अनुकरण करते. आजही माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना काही कन्सेप्ट शिकवत असताना मी त्या सरांना आठवते. आणि तुमचे प्राचार्य कोण होते तेव्हा? आमचे रयत शिक्षण संस्थेची शाळा होती आमची, त्यामुळे दर 6 महिन्याला आमचे प्राचार्य किती मस्त आहे बघा. परमवीर आज भाऊ. ज्या शिक्षकांनी या माऊलींवरती संस्कार केलेले आहेत, आज स्वतःचा संसार, घर, मूल हे सगळं सांभाळत असताना, कुटुंब सांभाळत असताना, इतक्या वर्षानंतर गप्पा मारत असताना पुन्हा एकदा त्या एरंडोलीमधल्या शाळेत गेले आहेत आणि शाळेत इतक्या रमून गेले आहेत की त्या प्रत्येक वर्गातल्या फळ्यावरती जसा सुविचार लिहितात तसे ते मनात संस्कार गडद करणाऱ्या त्या शिक्षकांची आठवण, त्यांची मूर्ती आत्ता यांच्या डोळ्यावर आहे आणि म्हणूनच हसत आहेत. आज जिथे कुठे हे शिक्षक असतील त्यांनी जर हा एपिसोड बघितला तर त्यांना खूप आवडेल आणि अशाच तमाम गुरुजनांना मी मनापासून नमस्कार करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.